नमस्कार. आज 1 जुलै 2026 भारतात डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बिधानचंद्र रॉय हे एक उत्तम फिजिशियन होते आणि वेस्ट बेंगॉलचे मिनिस्टर होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ म्हणजे त्यांच्या जन्मदिवस आणि मृत्यूदिवस एकत्र असा हा डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. समाजाचं आणि डॉक्टरांचं रिलेशनशिप या दिवसाने प्रतिबिंबित होते. सर्व डॉक्टरांची आठवण 1 जुलैला काढतात आणि डॉक्टरसुद्धा आपल्या पेशंटची आठवण काढतात. आत्ताच्या जगात डॉक्टर आणि पेशंट या रिलेशनशिपमध्ये जमीन आसमानाचा फरक पडला आहे. पूर्वी डॉक्टर म्हणजे देव असा समज होता. आता डॉक्टर पण जास्ती झालेत, व्यावसायिक रूप आलेलं आहे. तर ते डॉक्टर आणि पेशंटचं नातं थोडंसं हललेलं आहे. पण डॉक्टर डे हा साजरा झालाच पाहिजे. डॉक्टरांना मान तेवढा दिलाच गेला पाहिजे, कारण ते समाजाची वेगळ्या प्रकाराने सेवा करतात. 2026चा डॉक्टर डेची थीम आहे की हू विल हील द हीलर्स. म्हणजे जे डॉक्टर्स आहेत, जे मास्क लावून पेशंट तपासतात, त्यांची स्वतःची हेल्थ, इमोशनल हेल्थ आणि मेंटल हेल्थ ती चांगली राहावी, ही 2026च्या डॉक्टर डेची प्रणाली आहे. तर डॉक्टरांच्यावरती आलेला लोड, अनेक डॉक्टर यंग एजमध्ये मृत्यू पावलेले आहेत. ते स्ट्रेसमुळे होतं. समाजाची सेवा करता करता त्यांच्या मनावरती इतका स्ट्रेस येतो की ते स्वतःच त्याला बळी पडतात. हे होऊ नये म्हणून डॉक्टरांसाठी वेगळा विचार करायला पाहिजे समाजाने, की त्यांचं हित लक्षात ठेवून त्यांची मेंटल हेल्थ आणि इमोशनल हेल्थ चांगली राहावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि मी डॉक्टर जयंत जाधव तुम्हाला सर्व ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टर डेच्या शुभेच्छा देतोय. ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्षावरचे सगळे नागरिक, त्यांची सुद्धा फिजिकल म्हणजे बॉडीची फिटनेस लेवल, मेंटल हेल्थ आणि त्यांची धनपेटी म्हणजे त्यांनी साठवलेले पैसे, या तिघांचा विचार करून त्यांचं आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत दैदिप्यमान रुबाबदार राहावं यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. माझ्या यूट्यूब चॅनलमधून मी हाच संदेश सर्व ज्येष्ठ नागरिकांना पोचवायचा प्रयत्न करतोय. ज्येष्ठ नागरिक हल्ली सायबर स्क्रॅमला बळी पडतात, तर कुठे त्यांना लोहगडावरनं ढकलून देतं, तर कुठे लोकलमध्ये चाकूचे हल्ले होतात. आयुष्याचं काय खरंच नाही, आयुष्याचं काय राहिलेलंच नाही आहे. हे आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत दैदिप्यमान रुबाबदार व्हावं, इतकं की यम जरी दरवाजात उभा राहिला तरी त्याला या सगळ्या वरिष्ठ नागरिकांची छाती झाली पाहिजे की जरा थांब, आमचं काम अजून चालू आहे, आम्हाला तुझ्याबरोबर यायला वेळ नाही. असा जेव्हा पॉझिटिव्ह विचार कराल तेव्हा सर्व ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना पुरून उरतील आणि ही जी जनरेशनची गॅप आहे ती लवकर भरली जाईल अशी मी आशा करतो. तर पुन्हा एकदा सगळ्यांना जागतिक डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. जय भारत, जय महाराष्ट्र.